नाशिक पोलिसांची कसारा घाटातली ही शोध मोहीम आहे एका मृतदेहाच्या शोधासाठीची। 15 वर्ष लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर एका महिलेनं आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली आहे। वसंत सातपुते असं या हत्या झालेल्या 40 वर्षांच्या व्यक्तीचं नाव आहे। वसंत आणि आरोपी हसीना शेख हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते। गेल्या काही दिवसांमध्ये हसीना शेख हिच्या संपर्कात साहिल शाह आला आणि साहिल आणि हसीनाच्या प्रेमसंबंधात वसंत सातपुते अडसर ठरू लागले। मयत आणि आरोपी हसीना हे मागील 15 ते 16 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। मागील काही दिवसापासून हसीना हिचे आरोपी नामे साहिल रफिक शहा याच्यासोबत प्रेम संबंध जुळले आणि ह्या प्रेम संबंधाला पहिले जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेला मयत हा अडथळा ठरत असल्यामुळे त्यांनी हा खून केलेला आहे। प्रेमात आकंठ बुडालेल्या साहिल आणि हसीना शेखनं वसंत सातपुतेचा काटा काढण्याचा निर्णय घेतला। दोघांनी मिळून 6 ऑगस्टच्या रात्री वसंतची हत्या केली। त्याचा मृतदेह तब्बल 18 तास घरातच ठेवला। त्यानंतर पहाटेच्या वेळी कसारा घाटात मृतदेह टाकून दिला। वसंतचा संपर्क होत नसल्यानं नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता हसीना आणि साहिलनं वसंतची हत्या केल्याची कबुली दिली। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 4 आरोपींना निष्पन्न करण्यात आलेला आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्यासोबतच आरोपींनी निवेदन पंचनाम्यामध्ये अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत हे कसारा घाटामध्ये टाकलेलं होतं। त्या ठिकाणावरून आपण डेड बॉडी रिकव्हर करण्यात आलेली आहे। पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा अवघ्या काही तासांमध्येच छडा लावला, पण नव्या मित्रासाठी 15 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिलेल्या प्रियकराची हत्या करण्यास हसीनानं क्षणभरही मागे पुढे पाहिलं नाही। त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप हे नातं किती कमकुवत आधारावरती उभं राहिलंय हे सुद्धा या घटनेवरून अधोरेखित झालंय। किरण गोटूरसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नाशिक।